हरितगृहातल्या फुलशेतीनं अनेक सुशिक्षित तरुणांच्या जीवनात परिवर्तन आणलं। हरितगृहामुळे हायटेक शेती काय असते ते शेतकऱ्यांना समजलं। याच हरितगृहाच्या शेतीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबे तर्फकळे गावाच्या प्रशांत देसाई यांच्या जीवनातही बदल झालाय। आज ते 1.5 एकरातल्या हरितगृहापासून वार्षिक 25 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत। यामागे गेल्या 13 ते 14 वर्षांपासूनची त्यांची मेहनत चिकाटी कारणीभूत ठरली आहे। लागवड तंत्र, मार्केट आणि अर्थशास्त्र या सगळ्याचा पूर्ण अभ्यास करून सिव्हिल इंजिनियर असलेल्या प्रशांत देसाईंनी आज फुलशेतीमध्ये एक निर्णायक टप्पा गाठलाय। त्यांची यशोगाथा जाणून घेण्यासाठी आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या कळंबे या गावी जाणार आहोत। प्रशांत देसाई हे सिव्हिल इंजिनियर आहेत। डिग्री पूर्ण केल्यानंतर ते नोकरी किंवा व्यवसायात उतरले असते तर त्यांना चांगले पैसे मिळाले असते, पण त्यांनी डिग्रीनंतर शेतीचा मार्ग स्वीकारला। प्रशांत देसाई डिप्लोमा आणि डिग्री करत असताना 1997 ते 2002-2003 या काळात राज्यात हरितगृहातली शेती करण्यासाठी अनेक तरुण पुढे येत होते। या हायटेक तंत्राच्या माध्यमातून आपणही शेतीतच करिअर करावं असं प्रशांत यांना वाटलं। 1999 साली BE सिव्हिल कंप्लीट केल्यानंतर माझ्यापुढे 2 ऑप्शन होते की एक तर नोकरी करणे किंवा व्यवसाय करणे। तर याच्यामध्ये मला फुलशेतीचं थोडंसं अट्रॅक्शन होतं आणि चांगलं उत्पन्नाचं साधन आणि स्वयंरोजगार अशा पद्धतीनं मला ते आवड निर्माण होत गेली आणि त्या दृष्टीनं मी नोकरी करण्यापेक्षा कन्स्ट्रक्शनमध्ये ग्रीन हाऊसमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला। प्रशांत देसाईंनी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री पूर्ण केल्यानंतर शेतीत उतरण्याचा निर्धारच केला। नोकरी किंवा व्यवसायाच्या मागे न लागता त्यांनी दुसऱ्या टप्प्यात 20 गुंठ्यात हरितगृह उभारण्यास सुरुवात केली। 2002 साली कॉलेज कंप्लीट झाल्यानंतर यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि 20 गुंठ ग्रीन हाऊस नवीन उभं केलं। त्यानंतर परत 2004 साली आणखी 20 गुंठ आणि 2010 साली आणखी 20 असं जवळजवळ 1.5 ते 2.25 एकर ग्रीन हाऊस उभारणी आपण केलेली आहे। याच्यामध्ये टोटली 3 ग्रीन हाऊसमध्ये आपण जरबेरा हे फुलं पीक घेत आहे आणि ह्याच्यामध्ये मार्केट म्हटलं तर हैदराबाद, दिल्ली, मुंबई या 3 ठिकाणी आपण जरबेरा पाठवत असतो। एखाद्या तरुणानं काही नवं करण्याचं स्वप्न पाहिलं की त्याच्या वाटेत अनेक विघ्न ठरलेली असतात। घरातून विरोध, समाजातून विरोध किंवा मग तांत्रिक अडचणी येतात। इंजिनियर झाला आणि आता शेती करायला निघालास अशी उपहासात्मक बोलणारी अनेक मंडळी देसाई यांना भेटली, पण वडिलांनी खंबीर साथ दिल्यामुळं प्रशांत यांचा हरितगृहातली शेती करण्याचा मार्ग मोकळा झाला। ते असे बाकीचे ग्रीनहाऊस आपण पण ग्रीनहाऊस करायचा निर्णय त्यांनी घेतला। त्याला असं करत आम्ही म्हणतो त्यांना पण पाठिंबा मी बघून या ग्रीनहाऊस बाकीची कसं काय चाललं बघून या, त्यावर आपण निर्णय घेऊ। बऱ्याच ठिकाणी ग्रीनहाऊस बघितल्यानंतर आम्ही करायचा निर्णय घेतला। पहिल्यांदा आम्ही 5 गुंठ केलं। 5 गुंठ केलं त्यावेळेला शिक्षण चालू होतं मुलांचं। थोरला मुलगा BE सिव्हिल झाला। सिव्हिल झाल्यानंतर निर्णय घेता आपण ग्रीनहाऊसमध्ये उतरायचं पूर्ण सगळं। त्यांनी ग्रीनहाऊस करायला चालू केलं। आम्ही सुरुवात झाली ते सर्व्हिस कुठे गेला ग्रीनहाऊसमध्येच पूर्ण उतरला आणि त्याला आम्ही सहकार्य केलं। घरून चांगलं पाठबळ मिळाल्यानं प्रशांत यांच्या कामाला गती आली। त्यांनी प्रत्येक टप्प्याला वारणा बँकेतून कर्ज घेतलं आणि हरितगृहाची उभारणी केली। त्यापूर्वी त्याच्या उभारणीचा प्रशांत यांनी चांगला अभ्यास केला। त्यांच्या शेतात पुराचं पाणी येत असल्यानं त्यांना माती आणि मुरुम भरावा लागला। जवळजवळ 300 ट्रॉली मुरुम पसरून खालच्या जमिनीपासून ग्रीनहाऊसची जमीन उंचवून घेतली आणि त्याच्यानंतर त्याच्यात तेवढीच जवळजवळ 300 ट्रॉली माती व 40 ट्रॉली शेणखत असं पसरून त्यानंतर त्याच्यावर स्ट्रक्चर उभा करून पुणे, बेंगलोर व कोईमतूर येथील कंपन्यांकडून टिश्यू कल्चरचे प्लांट्स घेऊन त्यानंतर त्याच्यामध्ये प्लांटेशन केलेलं। प्लांटेशन केल्यानंतर सर्वसाधारण एक 2.5 ते 3 महिन्यात फुलं चालू होतात आणि सर्वसाधारण त्याला 21 दिवसानंतर प्लांटेशन केल्यानंतर त्याला ड्रीपमधून फर्टिगेशन स्टार्ट करावं लागतं। आतापर्यंत प्रशांत यांनी टप्प्याटप्प्यानं 5 गुंठ्यावरून सुरू केलेला प्रवास 60 गुंठ्यांवर पोहोचलाय। यासाठी त्यांनी जवळपास 60 ते 65 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे। आज त्यांच्यावर 4 ते 4.5 लाख रुपयांचं कर्ज आहे। त्याची परतफेड करण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागणार आहे। रोपांची लागवड केल्यानंतर अवघ्या 3 महिन्यांच्या काळात फुलांचं उत्पादन सुरू होतं।
फुलांना ऑक्टोबर ते डिसेंबर आणि उन्हाळ्याच्या हंगामातच चांगला भाव मिळतो. त्यामुळे उरलेल्या काळात डिसबडिंग केलं जातं. डिसेंबर, फेब्रुवारी आणि मे हेच महिने सीझनचे आहेत आणि ह्याच महिन्यात खरा फुलांना भाव चांगला मिळत असतो. त्यामुळं जर चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर ह्या सीझनच्या महिन्यात चांगली जास्त क्वांटिटी जावं लागते. त्यासाठी सीझनच्या अगोदर पूर्वतयारी म्हणून प्लॉट व्यवस्थित करून सीझनच्या महिन्यात प्रोडक्शन जास्त निघालं तरच सरासरी फुलांचा दर जास्त मिळू शकतो आहे. ह्याच्यामध्ये जर मेमध्ये असेल सीझन तर मार्च एप्रिल समजा सलग 2 महिने ऑफ सीझन असेल तर बऱ्याच वेळा आम्ही प्लॉटमध्ये डिसबडिंग करतो. डिसबडिंग म्हणजे की कळ्या पूर्ण खुडून रेस्ट दिल्यामुळं 1 ते 1.5 महिना परत सीझनमध्ये चांगली क्वांटिटी आणि क्वालिटी मिळू शकते. आज प्रशांत यांच्याकडील 60 गुंठ्यातल्या हरितगृहापासून त्यांना वार्षिक 15 ते 18 लाख फुलांचं उत्पादन मिळतं. त्यांच्या फुलांना वार्षिक सरासरी 3 रुपयांचा भाव मिळतो. त्यानुसार त्यांना किमान 50 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. तर वर्षभरात खत, मजुरी, बँकेचे हप्ते आणि इतर खर्चासाठी 25 लाख रुपये लागतात. ते वगळता त्यांना 1.5 एकरात 25 लाखांचा निव्वळ नफा मिळतोय. पण आज या क्षेत्रात स्पर्धा जास्त वाढल्यानं नफ्याचं प्रमाण तुलनेनं कमी झाल्याचा प्रशांत यांचा अनुभव आहे. सध्या हा तसा व्यवसाय म्हणजे फार मुश्किल होत आहे चालवण्यासाठी. कारण का नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डाची सबसिडी आणि राज्याची सबसिडी मिळून इतर राज्यात ह्या दोन्ही सबसिडी मिळत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रीन हाऊस पूर्ण देशात उभारणी झाल्यामुळे मालाची आवक खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सरासरी जो दर आहे तो गेल्या 10 ते 12 वर्षापासून काही वाढायला तयार नाही, पण उत्पादन खरामध्ये 3 ते 4 पटीनं वाढ झालेली आहे. त्यामुळं ह्या सबसिडीचा आता सद्यस्थितीत आता विचार करायला पाहिजे की सबसिडी आता द्यावी की नको. कारण का याच्यात हजारो युवक किंवा यात यांनी करिअर केलेलं आहे आणि कोट्यावधी रुपयाची गुंतवणूक पण झालेली आहे. दिवसेंदिवस या क्षेत्रात उतरणाऱ्यांची संख्या वाढत असल्यानं मागणी आणि पुरवठ्याचं प्रमाण थोडं विस्कळीत झाल्याचं देसाई यांचं म्हणणं आहे. त्यामुळे मागणी आणि उत्पादनाचा अभ्यास होणं गरजेचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तसंच महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये हरितगृह उभारणाऱ्यांना राज्य आणि केंद्र सरकारचं अनुदान मिळतं. नेमकं महाराष्ट्रात मात्र याविरुद्ध चित्र आहे. इथं फक्त केंद्र किंवा राज्य यांचंच अनुदान मिळतं. त्यामुळे इतर राज्यांच्या तुलनेत राज्यातल्या शेतकऱ्यांना अनुदान कमी मिळतंय. सर्व गोष्टींचा जे लोक इंटरेस्टेड असतात त्यांनी स्वतः अभ्यास करून मार्केट पण पोचून सद्यस्थिती काय आहे IQ माहितीवर विश्वास न ठेवता स्वतः अभ्यास करून याच्यामध्ये मग करिअर करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. कारण का ग्रीन हाऊसमध्ये एकदा एवढी प्रचंड गुंतवणूक आहे, एवढी गुंतवणूक केल्यानंतर त्याची रिसेल व्हॅल्यू फार कमी आहे की म्हणजे त्याचं रिसेल करताना त्याला फार किंमत येत नाही. मोठ्या प्रमाणात मग तोटा सहन करावा लागतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये उडी घेत असताना हा सर्व अभ्यास करूनच निर्णय घेतला पाहिजे. देसाईंच्या हरितगृहामुळे गावातल्या 8 ते 10 महिलांना वर्षभर मजुरी मिळतीये. एरवी उसात काम करण्यासाठी जाणाऱ्या महिला आता हरितगृहातली कामं देखील चांगल्या पद्धतीनं पार पाडतायत. बागेत 12 महिने काम असतं या. फुलं काढायची, पॅकिंग करायचं, बॉक्स भरून पाठवायचं. पहिलं आम्ही ह्याच्यात जायचो कामाला शेतामध्ये उसात. ते बंद झाल्यावर इकडे यायला लागलो बागत. पहिला मी भांगलाय जायचो काय आणि जरा इथं पगार जरा वाढ आहे म्हणताना आता आम्ही जवळजवळ 6 महिने इथं येतो या. आम्ही 6 महिने आल्यापासून काय आमचं व्यवस्थित आपलं घर कुटुंब चालतंय तेवढ्या पैशात आपलं. आज हरितगृहातल्या फुलशेतीकडे व्यवसाय म्हणून पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण सध्या मर्यादित मार्केट, वाढता उत्पादन खर्च यामुळे या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्याचं प्रमाण कमी होताना दिसतंय. ही गोष्ट लक्षात घेऊन या क्षेत्रातले जाणकार, शेतकरी आणि सरकारी यंत्रणा यांनी या प्रश्नात एकत्रित लक्ष घालून यातलं नफ्याचं प्रमाण पुन्हा वाढवणं गरजेचं आहे असं देसाईंचं म्हणणं आहे. तसं झाल्यास फुलशेती खऱ्या अर्थानं हायटेक होईल यात शंका नाही. राजेंद्र हंकारे, साम TV, कोल्हापूर.